कोपरीतील मलनिस्सारण प्रकल्प ठरला पांढरा हत्ती. भ्रष्टाचारामुळे ठाणेकरांच्या पैशाची लूट, आमदार संजय केळकर यांचा आरोप. सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या ठाणे पूर्वेतील मलनिस्सारण प्रकल्प पांढरा हत्ती ठरला असून या प्रकल्पातून ठाणे महापालिकेला 1 रुपयाही उत्पन्न मिळत नसताना कंत्राटदाराला मात्र वर्षाला 10 कोटी रुपये द्यावे लागत आहेत. महापालिकेचं दुर्लक्ष आणि कंत्राटदार कंपनीकडून होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे ठाणेकरांच्या कररुपी पैशांची लूट होत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केलाय. ठाणे पूर्वेत कन्हैया नगरलगत ठाणे महापालिकेनं PPP तत्वावर मलनिस्सारण प्रकल्प उभारला असून 2021 साली संबंधित कंत्राटदार AK इलेक्ट्रिकल्स या कंपनीने या प्रकल्पाचं काम सुरू केलं. वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित करणं अपेक्षित असताना त्यासाठी 2025 साल उजाडलं. विशेष म्हणजे या प्रकल्पाची सांडपाण्यातून 120 mld पाणी शुद्ध करण्याची क्षमता असताना फक्त 5 mld शुद्ध पाणी तयार करण्यात आले. सांडपाण्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणं आणि तयार होणारं शुद्ध पाणी विकून महापालिकेला उत्पन्न मिळावा असा उद्देश हा प्रकल्प उभारण्याच्या मागे होता. मात्र आजतागायत अपेक्षित पाणी निर्मिती झालीच नाही, शिवाय पाणी विक्रीही झाली नाही. उलट महापालिकेला दरवर्षी कंत्राटदार कंपनीला नाहक 10 कोटी रुपये द्यावे लागत आहेत. ही ठाणेकरांच्या कररुपी पैशांची लूट होत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केलाय. या प्रकल्पाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत आमदार निरंजन डावखरे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, ओंकार चव्हाण आणि अधिकारीही उपस्थित होते. याबाबत बोलताना केळकर यांनी या प्रकल्पात भ्रष्टाचार आणि अनियमितता असून महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचं सांगितलं. या प्रकरणी केंद्र सरकारनं 90 कोटीचा दंडही ठोठावलाय, तर घेतलेल्या कर्जावर 9 कोटी एवढं व्याज भरण्यासाठी कंत्राटदार कंपनी टाळाटाळ करत असून कंत्राटदार आणि महापालिका एकमेकांवर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतायत. 120 mld क्षमतेच्या प्रकल्पातून फक्त 5 mld पाणी शुद्ध होत असल्यानं कंत्राटदारांच्या क्षमतेवरच संशय निर्माण होत आहे. शिवाय प्रक्रियेतून निर्माण होणारा गाळ जवळच्याच नाल्यात आणि कांदळवनात टाकला जातोय. परिणामी ठाणेकरवाडी आदी परिसरात पावसाळ्यात पाणी शिरून नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे, तर कांदळवनही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती केळकर यांनी माध्यमांना दिली आहे.